आता नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी जो येतो तो म्हणजे भोगी आणि या भोगीमध्ये आपण ही तीळ लावलेली भाकरी आणि मस्त मिक्स अशी भाजी त्याच्यामध्ये आपण तीळ मिक्स करून ही भाजी बनवलेली जाते। याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या आपण भाज्या वापरून ही भाजी बनवतो आणि त्याच्याबरोबर ही बाजरीची तीळ लावून भाकरी खातो। थंडीच्या दिवसात ही भाकरी खाणं तर खूपच चांगलं आहे आणि ही भाजीची पद्धत ही मी लहानपणापासून बघत आली आहे। माझी आई भोगीच्या दिवशी ही तीळ लावलेली भाकरी आणि ही मिक्स भाजी ही बनवायची, तिच्याकडूनच मी ही शिकलेली आहे। तर आज तुम्हाला मी ही भाजी दाखवणार आहे बनवून, तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता आपण पाहूया ही माझ्या आईच्या पद्धतीची भाजी मी कशी बनवलेली आहे। तर ह्याच्यासाठी आधी आपण एक वाटण बनवून घेणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे लसूण, मिरची आणि अद्रक हे सगळं मिक्स आपण टाकणार आहोत आणि ह्याच्याच बरोबर आपण एक सुकं वाटण बनवायचं आहे। तर मी हे 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत, हे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत आणि हे सुकं खोबरं मी भाजून याची पावडर करून ठेवते तेच आहे 2 चमचे आणि मी हे तीळ घेतलेले आहेत भाजलेले, हे 2 चमचे आपल्याला वापरायचं आहे। तर आता ह्याचं आपल्याला हे सुकं वाटण बनवून घ्यायचं आहे। तर बघा हे असं वाटण मी बनवून घेत आहे आणि थोडीशी आपल्याला आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून हे छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे। तर बघा आता आपण हे वाटण बनवून घेतलेलं आहे, बघा मस्त झालेलं आहे। आता आपण भाजी बनवणार आहोत, तर त्या भाजीसाठी मी कोणत्या कोणत्या भाज्या वापरलेल्या आहेत तर बघा, तर ह्या सगळ्या आपण भाज्या वापरणार आहोत। तर हे गाजर घेतलेले आहे मी, बघा गाजरचे असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत। फ्लावर घेतलेला आहे, फ्लावरचे पण मोठे तुकडे केलेले आहेत आणि ही वालपापडी आहे। तर बघा मी अशी सोलून ह्याच्यातल्या ह्या बिया घेतलेल्या आहेत। तर आणि हे 2 वांगे घेतलेले आहेत आपण आणि हे तूर माहिती आहे ना, तुरीच्या शेंगा याच्यामधले हे आपण दाणे घेतलेले आहेत आणि ओला हरभरा आहे, ओल्या हरभऱ्याचे आपण हे सोलून असे चणे घेतलेले आहेत, हिरवे चणे आणि हे मटार आहेत, ते पण आपण सगळे सोलून घेतलेले आहेत। तर सगळ्या भाज्या आपल्याला मिक्स अशी भाजी बनवायची आहे आणि हे घेवडा आहे, श्रावणी घेवडा बोलतात त्याला, तो पण आहे आणि एक बटाटा घेतला आहे आपण कापून आणि एक कांदा आहे एकदम बारीक चिरलेला आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। बस इतकंच आपल्याला हे सगळं घेऊन भाजी बनवायची आहे आणि हे तर आपण वाटण बनवलेलं आहे। आता एका कढईमध्ये तेल टाकून आपण छान ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या छान अशा आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत। तर बघा फ्लावर आपण टाकलेले आहे आणि हा श्रावणी घेवडा, हे सगळ्या आपण एकत्र भाज्या आता सगळ्या टाकून घेणार आहोत एक एक करून। हे मटार घेतलेले, हे हरभऱ्याचे चणे आहेत आणि हे तुरीचे दाणे आहेत, हे वालपापडीचे दाणे आहेत म्हणजे घेवडा आणि हे गाजर वगैरे, वांगं पण आपण ह्याच्यातच परतवणार आहेत आणि बटाटासुद्धा। तर हे सगळं छान असं सतत ढवळत राहायचं, हलवत राहायचं आणि परतवायचं आहे, मस्त असं छान असं ह्याला परतवून घ्यायचं आहे तेलावर, म्हणजे आपली जी भाजी बनेल त्याला खूप छान अशी ही टेस्ट येईल, सगळा मसाला ह्याच्यामध्ये मुरेल। आता हे सगळं परतवून झालेलं आहे, एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता भाजी बनवून घ्यायची आहे। तर बघा आपण ही भाजी छान अशी थंड करायला ठेवूया। आता त्याच कढईमध्ये तेल गरम करून आपण राई आणि जिऱ्याची फोडणी देणार आहोत। तर बघा राई तडतडली, लगेच जिरं टाकणार आहे मी आणि जे आपण कांदा कापून घेतलेला एकदम बारीक, तो एक कांदा आपण छान अशा ह्याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे। ही माझ्या आईच्या पद्धतीची भाजी आहे, ती मी तुम्हाला दाखवत आहे, जी आपण भोगी ह्या सणाला बनवतो। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ही भाजी खूप छान लागते, थंडीच्या दिवसात खायला तर खूपच अप्रतिम आहे ही। तर बघा मस्त असं कांदा आपण परतवून घेत आहोत आणि त्या कांदा परतवून झाला की आपण जे वाटण केलेलं होतं ते वाटण पण टाकून ह्याच्यात असं परतवायचं आहे आपल्याला। शेंगदाणे, तीळ वगैरे आपण भाजूनच घेतलेलं होतं, सुकं खोबरं, त्याचंच हे वाटण आहे। तर आता हे छान आपण सगळं तेलामध्ये टाकून परतवून घेत आहोत। तर बघा तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं खरपूस परतवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या भाजीला टेस्ट एकदम मस्त लागेल। आणि हे वेगळं वाटण आहे, आपण नेहमी हे असं वाटण नाही बनवत, तर हे भोगीच्या भाजीलाच आपण हे वाटण असं बनवतो, सुकं खोबरं, तीळ आणि शेंगदाणे, ते खूप छान लागते ही भाजी।
एकदा नक्की ट्राय करा. आता हे वाटण परतवून झाल्यानंतर आपण मसाले टाकणार आहोत. तर मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा मी लाल तिखट वापरलेला आहे प्लेन आणि 2 चमचे मी कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा धने जिरे पावडर. आता हे सगळा मसाला आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत. तर बघा आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि छान असं परतवूया. तर बघा मसाला मस्त असा परततो आहे. जितका आपण मसाला परतवू ना तितकं छान भाजीला टेस्ट येते. तर बघा आपण एक टोमॅटो घेतलेला तो आता टाकलेला आहे आणि तो पण छान असा परतवून घेणार आहोत आपण. आणि आता सगळा हा मसाला आपला झालेला आहे छान. तर मिक्सरला भांड्याला लागलेलं जे वाटण होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे आता मिक्स करून घेऊया. मी हे गरम पाणीच वापरलेलं आहे. तर भाजीला गरम पाणीच वापरा म्हणजे चव ही टिकून राहते. तर बघा मस्त असं तेल सुटलं आहे आणि कोथिंबीर टाकून आपण आता छान मिक्स केलेलं आहे. आता हे सगळं वाटण आपलं परतवून झालेलं आहे आणि आता जी भाजी आपण परतवून घेतलेली तेलामध्ये नुसती ती पण आता ह्याच्यामध्ये टाकून आता भाजी आपण बनवून घेऊया. तर बघा सगळ्या भाज्या आपण ह्या छान अशा परतवून घेतलेल्या आहे ना. तर ह्या सगळ्या भाज्या आपण आता मिक्स करून ह्या छान अशा सगळं मिक्स करून घेऊया वाटणामध्ये आणि ही भाजी मग आपण बनवून घेऊया मस्त. तर बघा छान असं सगळं मी वाटण ह्याला लागेपर्यंत आपण छान असं हे परतवायचं आहे. जितकं तुम्ही परतवाल ना तेवढंच भाजीला टेस्ट खूप छान येते. तर बघा मस्त अशी मी एकजीव होईपर्यंत असं परतवते. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. या भोगीला आता भोगी येईलच आता मकर संक्रांतीच्या आधी, तेव्हा ही नक्की भाजी ट्राय करून बघा, खूप छान लागते. तर बघा मस्त असं आपण एकजीव होईपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे आता थोडंसं आपल्याला म्हणजे जास्त पातळ नाही करायचं आहे, थोडंसं भाकरीबरोबर खाता येईल इतकं आपल्याला थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. तर जितकं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं तुम्ही टाकून घेऊ शकता. तर बघा आता हे पाणी टाकून आपण हे छान असं बघा मस्त उकळी आलेली आहे. आता चवीनुसार मीठ टाकून आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत. आता हे मिक्स झाल्यावर आपण 2 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. तर त्याच्या आधी मी हे भाजलेले तीळ होते ते 1 चमचा टाकणार आहे. तुम्ही नंतर भाजी जेव्हा जेवताना तुम्ही भाजीवर टाकले ना तीळ तरी चालतात. तर आता 2 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवून मस्त असे भाजी शिजवून घेतलेली आहे. बघा मस्त उकळी आली आणि कलर पण छान आलेला आहे. तर आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे भोगीची. याला भोगीची मिक्स भाजी बोलतात किंवा शेंग सोल्याची पण भाजी बोलतात काही लोक. तर बघा आपली भाजी ही अप्रतिम झालेली आहे आणि रंग पण किती छान आलेला आहे आणि सुवास तर पूर्ण घरात दरवळत होता. सगळ्यांना खूप आवडली ही भाजी. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा ही भोगीची भाजी. तर बघा आता ह्या भाजीबरोबर आपल्याला खाण्यासाठी आपण भाकरी बनवणार आहोत. तर भाकरीसाठी मी हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते छान असं आपण कोमट पाणी टाकून मळून घेतलेलं आहे. बघा पीठ भरपूर असं छान मळायचं म्हणजे जेणेकरून आपली पीठ एकदम सॉफ्ट झालं पाहिजे आणि भाकरी पण एकदम सॉफ्ट बनते. तर त्याच्याकरता पीठ चांगलं मळलं पाहिजे. आता आपण भाकरी थापून घेऊया आणि भाकरी थापतानाच आपल्याला वरती येत ना आपण पांढरे तीळ आहेत ते आपण या भाकरीला लावून घेणार आहेत. म्हणजे भोगीमध्ये ही भाकरी बनवलीच जाते जी तीळ लावलेली असते. तर आता ह्याच्या आपण बघा तीळ लावणार आहोत, सफेद तीळ. ही तीळ लावलेली भाकरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते. तर बघा तीळ लावून पण आपण आता ही भाकरी छान अशी आपण भाजून घेऊया. छान अशी खरपूस मस्त अशी भाजून बघा आपण तयार करत आहोत आणि भाजीबरोबर खूप अप्रतिम लागते बाजरीची भाकरी. तुम्ही नक्की ट्राय करा बघा मस्त. आता भाकरी भाजून झालेली आहे. आता आपण ही भाजीबरोबर सर्व करूया. तर बघा भाजी आणि भाकरी आपण ही एका डिशमध्ये आपण सर्व करून दाखवत आहोत. तर बघा किती अप्रतिम अशी चवीची भाजी झालेली आहे. ह्याला भोगीची भाजी बोलतात किंवा शेंग सोल्याची भाजी बोलतात. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला पण सांगा ही मी भाजी कशी बनवलेली आहे. तर पहा आपण मस्त अशी ही बाजरीच्या भाकरीबरोबर आणि कांदा आणि सलाड तुम्ही कोणताही खाऊ शकता, छान लागते ही भाकरी. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण नव्या एका व्हिडिओसोबत भेटूया. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला आजचा दिवस खूप शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना.